cante, volevoli donde cante, engolo cante, maestro chi per me, chi per me, chi per me, chi per me, chi per me. आणि जाताना आता मुळा नदी क्रॉस करू, त्याच्यानंतर पुढे पवना नदी पण क्रॉस करणार आहोत रावेतच्या जवळ. सो लक्ष ठेवा. ओके. गणपती बाप्पा. भात शेती आणि आपण तुम्ही हायवेवर आपण लेफ्ट टर्न घेतला ना, त्याच्या पलीकडे जे पाणी दिलं ते सगळं इंद्रायणी नदी होती. कुठली होती? इंद्रायणी. आपण आता ताजूबाई हे ताजूबाई मंदिर आहे. ताजेगाव मागे गेलो. मावळ तालुक्यातलं हे ताजेगाव आहे. आपण कुठल्या जिल्ह्यात आहोत? आपण आता जिल्हा कुठला आहे? पुणे का मुंबई का रायगड? पुणे जिल्ह्यातच आहोत ना. करेक्ट. पुणे जिल्ह्यामध्ये मावळ तालुक्यात आहोत. मावळ तालुक्यातलं ताजे नावाचं हे गाव आहे. तर इथे आपण आलो. इथे ताजूबाईचं मंदिर आहे. मागच्या वर्षी पण आपण इथे ट्री प्लांटेशन केलंय. तर यावेळेसही आपण ट्री प्लांटेशन करणारच आहोत. पण त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यांना आता इथे चिंचेच्या बिया देणार आहोत. दोन तीन चिंचेच्या बिया दिल्या जातील. त्या नीट जपून तुमच्या खिशात ठेवा. जिथं लावायचं आहे ते आम्ही तुम्हाला सांगू त्यावेळेस तिथे हाताने 1 ते 1.5 जास्त नाही 1 ते 1.5 इंचाचा खड्डा आहे. बघा साधारण एवढा खड्डा हाताने करायचा. त्याच्यात 2-3 ज्या बिया सगळ्या त्याच्यातच टाकायचा. खड्डा बुजवायचा. दॅट्स इट. एवढंच करायचं आहे. ठीक आहे. जास्त खूप खड्डा केला तर जेव्हा अंकुर फुटतो तेव्हा ते वर येऊ शकणार नाही जर का खूप खाली गेलं तर. आणि अगदी वरती असेल तर ते रुजणार नाही. ठीक आहे. पुढून तिकडे एक गेला एक लाईनला फर्स्ट लाईन. एका लाईनीत केला. तुम्हाला विसापूर आणि लोहगड किल्ले माहिती आहेत का? याच भागात हा भातराशीचा डोंगर आणि इकडून पुढे गेलो की पहिले विसापूर किल्ला लागतो आणि मग त्याच्या पुढे लोहगड. 2 महत्वाचे किल्ले आहेत. आणि हे दोन्ही किल्ले बोरघाट जो खंडा ज्या वाजेला आपण पुण्यावरून मुंबईला जातो ना जो घाट लागतो त्या घाटाचं पूर्वीच्या काळी रक्षण करण्यासाठी वापरण्यात येणारे महत्वाचे 2 किल्ले होते. लोहगड आणि विसापूर. लोहगड, विसापूर, राजमाची हे सगळे किल्ले. आणि जेव्हा शिवाजी महाराजांनी सुरतेवरून सगळी लूट आणली होती ती बरीचशी लूट इथे लोहगडला ठेवली होती. हे सगळे महत्वाचे किल्ले याच भागात आहेत. नमस्कार, मी विवेक शिवदे. गिरीप्रेमीच्या गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग या इन्स्टिट्यूटचा आव्हान निर्माण उडान हा एक खूप युनिक इनिशिएटिव्ह आहे ॲडव्हेंचर एज्युकेशनचा. या इनिशिएटिव्हमध्ये आव्हान ॲडव्हान्स, निर्माण ॲडव्हान्स आणि उडान अशा 5 लेवल्समध्ये जवळजवळ 550 अधिक मुलं रजिस्टर्ड आहेत. आणि महिन्यातल्या एका रविवारी ही सगळी मुलं ट्रेकला येतात. सह्याद्री इथल्या वेगवेगळ्या ट्रेल्सवर ट्रेक्स पण करतात. आणि त्याचबरोबर ॲडव्हेंचर रिलेटेड आम्ही एक अभ्यासक्रम डेव्हलप केलेला आहे. ॲडव्हेंचर एज्युकेशन करिक्युलम डेव्हलप केला आहे जो प्रत्येक ट्रेकमध्ये आम्ही मुलांना शिकवत असतो. सो आज इथे मावळ तालुक्यातल्या ताजे गावाजवळ ताजूबाई नावाचं मंदिर आहे. तिथे एक सुंदर ट्रेल आहे. या ट्रेलवर आव्हान जी आपली सर्वात पहिली लेवल आहे 10-11 वर्षाची मुलं या ट्रेकमध्ये असतात.
बिगिनर लेवलचे ट्रेक्स असतात. अशा मुलांसाठी हा ताजे गावातल्या या ट्रेलवर आम्ही आज आलेलो आहोत. खूप सुंदर प्लेझंट कंडिशन्स आहेत. पाऊस आहे, वारा आहे आणि मुलांना या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतात. त्याचबरोबर आजच्या या सेशनमध्ये मुलं काही माउंटन मॅनर्स, एन्व्हायरमेंटल एथिक्स अशा गोष्टी शिकणार आहेत. अपहिल डाऊनहिल चढताना काय काळजी घ्यावी, कुठलं साहित्य वापरावं, या गोष्टींबद्दल आम्ही मुलांना मार्गदर्शन करणार आहे. आता आपण थोडं अजून काही डिस्कस करूयात. सो मला सांगा की तुम्ही जेव्हा ट्रेकिंग करता तेव्हा तुम्ही सगळ्यात इम्पॉर्टंट तुमच्याकडे काय गिअर असतं किंवा काय इम्पॉर्टंट गोष्ट असते की तुम्ही कंपल्सरीली आणतात? ट्रेकिंग शूज. करेक्ट. ठीक आहे. सो आपण ट्रेकिंग शूजबद्दल आज बोलूयात. सो आपण जेव्हा ट्रेक्सला जातो तेव्हा आपलं जे टरेन असतं ते वर खाली असतं. जे दगड असतात, रॉक्स असतात, ग्रॅव्हल असतं किंवा स्क्री म्हणतो, लूज छोटे छोटे रॉक्स असतात, गवत, लूज गवत असतं, असं बरंच काय काय असतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही ट्रेकला जाता कुठल्याही स्पोर्ट्सला जसे तुमच्याकडे स्पेसिफिक शूज असतात, फुटबॉल खेळणारे शर्ट्स वापरतात किंवा रनिंग करणारे स्पाइक्स वापरतात, बॅडमिंटन शूज वेगळे असतात, तसे ट्रेकिंगचेही शूज असतात. क्रॅम्पॉनचे ट्रेकिंग शूज नाही, तो एक्सटर्नल गिअर वापरतो ट्रेकिंग शूजच्या वर. सो ट्रेकिंग शूजमध्ये काय वेगळं आहे ॲज कम्पेअर्ड टू द अदर शूज? कोणी सांगू शकेल? एक 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 बोल. पण मग नॉर्मल शूजला ग्रिप नसते का? कमी म्हणजे काय असते? ओके ओके. आखी म्हणजे कशी? सो येस, सो ट्रेकिंग शूजच्या बाबतीत सांगायचं तर पहिली गोष्ट असते ग्रिप. आता ज्यांनी ज्यांनी CTR किंवा ॲक्शन ट्रेकर्सचे जे शूज घातलेले आहेत, तुम्ही घरी जाऊन बघा किंवा बसमध्ये गेल्यावर बघा, तुमचे जे शूज असतील तुमच्या शूजला असे खड्डे असतील, काहीतरी पुढे आलेलं थोडंसं बिल्डअप स्ट्रक्चर असेल, त्यांच्या दोघांच्या असं स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला ग्रूव्ह येते. ग्रूव्ह म्हणजे काय? खड्डा. आणि त्या खड्ड्यामुळे तुम्हाला ग्रिप मिळते. त्यामुळे ट्रेकिंग शूज हे बाकीच्या शूजमध्ये फ्लॅट नसतात. आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही ट्रेकिंग शूज सिलेक्ट करता तेव्हा फर्स्ट पॉईंट टू कीप इन माइंड इज गुड ग्रिप. काय? ओके. दुसरी गोष्ट जी आपल्याला लक्षात ठेवायची असते ती फिट असते. आपण कुठलेही बूट घेतो तेव्हा आपण साईज बघून घेतो की नाही? येस. तर ट्रेकिंग शूज आपण जेव्हा घेतो तेव्हा युजली आपण एक साईज तो थोडासा साईज मोठा घेतो. एनी गेसेस वाय? अजून 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 बोला ना. एक्झॅक्टली. तो एक पॉईंट असतो की आपण जेव्हा विंटरमध्ये ट्रेक करतो किंवा एरवी पण सॉक्स असतात पायात जे थोडे जाड असू शकतात, तर त्यासाठी थोडी स्पेस असण्याला आपण बूट मोठे ठेवतो. अजून एक रिझन आहे, जेव्हा आपण ट्रेक करतो तेव्हा फ्रिक्शन आपल्या पायामध्ये आणि बुटाच्या इनर पार्टमध्ये फ्रिक्शन होतं. त्यामुळे आपल्या पायाला जखम होऊ शकते, आपल्या पायाला त्यामुळे काहीतरी लागू शकते, इंजुरी होऊ शकते. आणि अवॉइड करायला आपण सॉक्स ऑब्व्हियसली घालतो, पण त्याच्यासाठी सुद्धा आपण थोडे मोठे स्पेसचे शूज वापरतो. क्लिअर आहे का? थोडा काही डाऊट आहे? सो सेकंड इम्पॉर्टंट थिंग फॉर ट्रेकिंग शूज इज फिट. थर्ड थिंग इज अँकल सपोर्ट. आता तुमचे बूट बघा, काही लोकांचे जे बूट असतील ते इथपर्यंतच असतील, इथे संपलेले असतील, पण माझे बूट बघा ते थोडे वरपर्यंत आलेले आहेत. आपल्या पायाचा जो अँकल असतो तो जॉईंट आहे ना, बरोबर? जेव्हा आपण चालतो, मी आधी म्हटलं तसं टेरेन आपलं कसं वेडवाकडं असतं विथ रॉक्स अँड अदर थिंग्स. सो देर इज चान्सेस की दॅट युअर फूट मे ट्विस्ट.
स्ट्रेन होऊ शकतो, ट्विस्ट होऊ शकतो. टू अवॉइड दॅट द ट्रेकिंग शूज हॅव अ अँकल सपोर्ट जे इकडे आहे माझ्या शूजला वरच्या साईडला. सो थर्ड इम्पॉर्टंट थिंग अबाउट ट्रेकिंग शूज इज अँड वन मोर लास्ट इज कम्फर्ट. एक वेगळा उपक्रम आम्ही या ट्रेकमध्ये करतो ते म्हणजे या सर्व मुलांच्या मदतीनं लोकल झाडं आम्ही काही घेऊन आलो आहोत. ऐनाची, आंब्याची, चिंचेची, कडुलिंबाची या झाडांचं प्लांटेशन, ट्री प्लांटेशनही आज या आजच्या ट्रेकमध्ये या मुलांकडून होणार आहे. त्याचबरोबर काही बिया, आंब्याच्या कोळी, चिंचेच्या बिया अशा काही गोष्टी मुलांसाठी आम्ही घेऊन आलो आहे. तर तेही आज ट्री प्लांटेशनच्याच उपक्रमा अंडर या ट्रेकमध्ये होणार आहे. सो असं खूप छान ट्रेकिंगचा अनुभव, निसर्गात जाण्याचा अनुभव मुलांना मिळणार आहे. त्याचबरोबर निसर्गात जाऊन आपल्या स्वतःच्या क्षमता कशा वाढवायच्या, पण निसर्गाला चॅलेंज न करता स्वतःला कसं चॅलेंज करायचं हे या उपक्रमातून मुलं शिकणार आहेत. सो असा हा सगळा खूप छान गिरीप्रेमीच्या या GGIM गार्डन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग या इन्स्टिट्यूटचा हा उपक्रम आहे, ज्यात ही सगळी मंडळ, लहान मुलं ट्रेकला आज आलेली आहेत. थँक्यू.